नमस्कार मंडळी, पुणेरी स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर मंडळी, पुण्यापासून अगदी जवळ एक खूप सुंदर असं डेस्टिनेशन आहे आपल्या मुळशीमध्ये. तर मुळशीमधील 7 मंकी हिल रिसॉर्ट इथे मी तुम्हाला घेऊन आलेले आहे. आणि रिसॉर्ट तुम्ही पाहू शकता, बॅक साईडला हे पूर्ण रिसॉर्ट दिसतंय. आणि याची स्पेशालिटी म्हणजे असं की प्रत्येक रूममध्ये तुम्हाला प्रायव्हेट प्लंज पूल मिळणार आहे. चला तर मग आपण बघूया की रूम्स कशा आहेत, तिथली सर्व्हिस कशी आहे, फूड कसं आहे, सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि स्पेशली जर कपल असाल तर कपलसाठी सुद्धा हे डेस्टिनेशन तर अगदीच परफेक्ट आहे. चला एक्सप्लोर करूया. सो एंट्रन्सला तुम्ही पाहू शकता ह्यूजचा पार्किंग एरिया आहे. टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्हीसाठी भरपूर पार्किंग स्पेस आहे. आणि इथून आहे आपलं एंट्रन्स रिसॉर्टची. एंट्रीलाच अगदी ट्रॉपिकल वाईब्स आपल्याला येत आहेत. खूप छान अशी ग्रीनरी इथे आहे. आणि तर पाहू शकता झाडांवरती छोटे छोटे मंकीज पण त्यांनी लावलेले आहेत. आणि एंट्रन्सच्या राईट साईडला तुम्हाला छानसं मंदिर दिसेल, बुद्धाचा स्टॅच्यू दिसेल. सो चला जाऊया आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी हे तुम्हाला दिसेल रिसेप्शन एरिया. सो रिसेप्शनच्या बाजूलाच हा आहे डायनिंग एरिया, जिथे तुम्ही छान असं जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आणि डायनिंग एरियामधून सुद्धा तुम्ही छान असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. इथे सर्व टाइम्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत: ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, डिनर. हे रिसॉर्ट हिल टॉपवर असल्यामुळे तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या स्टेप्स तुम्हाला इथे दिसतील. सो या स्टेप्सनी खाली खाली गेलं की तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी पाहायला मिळणार आहे. आणि प्रत्येक स्टेप्स, थोड्या थोड्या स्टेप्सवरती आपल्याला असे छानसे लक्झरियस कॉटेजेस दिसतील. ह्या रिसॉर्टची स्पेशालिटी म्हणजे प्रायव्हेट प्लंज पूल हा प्रत्येक रूमसाठी ते त्यांनी दिलेला आहे. तर इथे पहा, सिट आउट एरिया त्यांनी दिलेला आहे. इवन रूमच्या बाहेर येऊन सुद्धा तुम्ही प्रॉपरली इथे इव्हनिंगचा टाइम एन्जॉय करत करत छानसा टाइम स्पेंड करू शकता. तर तुम्ही पाहताय ना किती सुंदर व्ह्यू आहे. इथून छान असा व्हॅली व्ह्यू तुम्हाला इथे मिळणार. आणि इतकी प्रचंड शांतता आहे ना, तुमचं वीकेंड इथे तुम्ही रिलॅक्स्ड मध्ये स्पेंड करू शकता. खूप छान अशी शांतता पण इथे आहे. आणि सिनिक व्ह्यू इथे आहे की इथून जायची आपल्याला अजिबातच इच्छा होणार नाही. सो लुक ॲट दिस. सो इथे जर तुम्ही लहान मुलांसोबत येताय, फॅमिली येत आहे, तर त्यांच्यासाठी छानसं गार्डन सुद्धा आहे, स्लाइड्स आहेत, यू कॅन सी. सो हा जो मोठा पूल दिसतोय तुम्हाला, हा आहे कॉमन स्विमिंग पूल. सो ज्यांना मोठ्या स्विमिंग पूलमध्ये चिल आउट करायचं त्यांच्यासाठी आहे. आणि इथे छोटासा बेबी पूल सुद्धा आहे. स्विमिंग पूलच्या जवळ सुद्धा हा सुंदर असा सिट आउट एरिया आहे. एकदम जंगलामध्ये आल्याचं फिलिंग येते. सो इथून अशी थोडं डाऊनस्टेअर आलं की एंट्री आहे. आणि ते तुम्ही पाहू शकता रूम कशी आहे. सो रूममध्ये आल्यानंतर लगेचच तुम्हाला इथं वॉशरूम दिसेल. सो ही आहे वॉशरूम, अगदी ह्यूज आहे, नीट अँड क्लीन आहे. सो इथे पहा, रूम पाहू शकता, खूप मोठी ह्यूज रूम आहे. किंग साईज बेड त्यांनी दिलेला आहे इथे. लुक ॲट दिस. आणि रूममध्ये तुम्ही पाहू शकता फ्रीज सुद्धा आहे, मिनी फ्रीज आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या लगेज ठेवण्यासाठी भरपूर स्पेस आहे. इथे मिरर सुद्धा दिलेला आहे त्यांनी. टीव्ही युनिट आहे. आणि इथे केटल सुद्धा आहे की तुम्ही तुमची स्वतःची चहा किंवा कॉफी बनवून आरामात एन्जॉय करू शकता. सो इथे एक छोटासा काउच सुद्धा आहे. आणि टीपॉय दिलेला आहे, सेंटर टेबल. सो काउचवर बसून तुम्ही निवांत बाहेरचा व्ह्यू सुद्धा एन्जॉय करू शकता. सो लेट्स गो, आपण आता बाहेरचा व्ह्यू चेक करूया. आणि हे सगळ्यात हायलाइटेड पॉईंट हा रिसॉर्टचा म्हणजे पाहू शकता तुम्ही, प्रत्येक रूमचे हायलाइटेड पॉईंट इथला आहे तो म्हणजे सेपरेट प्लंज पूल. 7 मंकी हिल्सचे सेपरेट प्लंज पूल आहे. जाऊया बाहेर. सो लुक ॲट दिस स्पेस. छान छोटासा सिट आउट एरिया आहे. तिथे तुम्ही स्विमिंग पूलमध्ये चिल करत करत मस्त तुमचा इव्हनिंग स्पेंड करू शकता. इन रूम डायनिंगचे ऑप्शन्स पण इथे अवेलेबल आहे. सो आम्ही काय काय ऑर्डर केले, लेट्स चेक. सो इथे आहे बर्न गार्लिक राईस, हा आहे चिकन बर्न गार्लिक राईस, यम. अँड
हिअर इज बटर चिकन. आम्ही रात्री पण बटर चिकन ऑर्डर केलं होतं आणि खूप टेस्टी होतं म्हणून रिपीट केली ऑर्डर. ओके, चिकन बंजारा कबाब ऑर्डर केलाय, मस्त दिसतोय. इथे आहे रोटी, सॉरी लच्छा पराठा ऑर्डर केलाय. दॅट्स इट. जास्त भूक नसल्यामुळे थोडक्यात ऑर्डर केलेलं आहे. थोडंसं वॉक करत आता खाली आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता खाली मोठासा ह्यूज लॉन एरिया इथे आहे. सो इथे जर लहान मुलं असतील किंवा मोठी गँग असेल तर छानसे क्रिकेट वगैरे खेळू शकतात. आउटडोर प्ले एरिया आहे. अगदी मस्त सिनिक व्ह्यू, ग्रीनरी आहे, थंडगार असं वातावरण आहे इथलं. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे आहे हिलवरती. इकडे आहे आपल्या रूम्सवरती सर्व रूम्स आहेत. पण थोडंसं इथे फक्त एकच गोष्ट आहे की चालायला लागतं जर तुम्हाला ग्राउंडवर यायचं आहे. जर रूममध्ये रिलॅक्स एन्जॉय करायचं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर खाली यायचं असेल, ॲक्टिव्हिटीज करायच्या असेल तर एकदाच खाली या आणि निवांत सर्व ॲक्टिव्हिटीज करून तुम्ही जावा. पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात हे रिसॉर्ट आहे. तुम्ही पाहू शकता चहूबाजूनी डोंगर आणि व्हॅलीज आहेत.